आणि आता आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। साखर संकुलामधील बैठकीनंतर पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये शरद पवारांच्या दालनामध्ये वेगळी बैठक। महिनाभरामध्ये शरद पवार अजित पवार यांच्यातील ही चौथी भेट। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक, जय पवार यांचा साखरपुडा, रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर साखर संकुलातील बैठकीच्या निमित्तानं दोन्ही नेते पुन्हा एकत्र। काही विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात, सगळ्याच गोष्टी राजकारण आणायचं नसतं। शरद पवारांसोबतच्या बैठकीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात, सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हा सर्वांना होईल। दोघेही एकत्र आले, अजित पवार आणि शरद पवार, तर आपल्यासारख्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंदच वाटेल ना। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेंसोबत एकत्र येणार नाही, संजय राऊत यांचा निशाणा। ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय, आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही। सगळ्या पक्षांनी आणि कुटुंबांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणं गरजेचं। शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। पक्षांनी, कुटुंबांनी, सगळेच पक्ष, सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे। हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपकडून दादरमध्ये बॅनरबाजी, भाषेची सक्ती नाही महाराष्ट्राची भक्ती। राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ परिसरात भाजपचे बॅनर झळकले। शासनानेच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध। राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून वॉर रूम बैठकीमध्ये प्रकल्पांचा जम्बो आढावा, प्रकल्प वेळेत पूर्ण करा, झोनल मास्टर प्लॅन लवकर तयार करा, फडणवीसांचे निर्देश। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंचा शिवसेनेच्या आमदाराला इशारा। तांडा वस्तीच्या निधी वाटपाबाबत पत्र लिहून शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार बाबूराव कदम यांनी केला होता निषेध। 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय। ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतो।